मंत्रिपदाबाबत आमदार भरत गोगावले यांचं मोठं विधान. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आणि झाला तरी आम्ही स्वीकारू शकत नाही. आता मोजून 20 दिवस राहिलेत. पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते. नोव्हेंबरच्या 10-12 तारखेला निवडणूक आहेत. आता विस्तार होणार नाही. मला वाटत नाही कोणी घेईल. आम्ही मंत्रिपदाची आशा कुठे ठेवली? निवडून आल्यावर पुढच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल. आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार पण नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आहे आणि झाला तरी ते कारण आता स्वीकारणार नाही. कारण मोजून 20 दिवस राहिलेले आहेत. कारण येणाऱ्या पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका लागतील. तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे असं मला वाटतंय. तुमचं मंत्रिपद कसं काय? मग आम्ही आता कुठं आशा ठेवलेली आहे. आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागल. आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे.